क्रांतिकारी जैविक. माझं नाव महेंद्र आशिष साळुंखे. मी भीमार्मी संघटना अध्यक्ष भोर तालुका आहे आणि दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्य आहे. आजची पत्रकार परिषद लावण्यामागचं कारण असं की या ठिकाणी उपस्थित सर्वजण आहेत ते भोर तालुका आंबेडकर चळवळीचे सर्वजण पदाधिकारी, विविध पक्ष संघटनांचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी आहेत. आजची पत्रकार परिषद लावण्याचं कारण असं की आता भोर नगरपालिकेची निवडणूक सध्या रंगमळे चालू आहे आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. परंतु त्याच्यामध्ये लहान बौद्ध समाजाला वळून काही राजकीय मंडळी आपली पोळी बांधण्याचा प्रयत्न करत आहे. या भोर तालुक्याच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर SC प्रवर्गाच्या 2 जागा होत्या, परंतु त्या जागांवर SCचे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल यांनी या ठिकाणी दिलेला आहे. परंतु या ठिकाणी बौद्ध समाजाची बदनामी करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि त्यांनी काल एक सोशल मीडियावर पत्र काढलं की निवडणुकांमध्ये बौद्ध उमेदवारांना डावलल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांचा अजिबात पाठिंबा नाही आणि सर्व बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे विविध संघटनेचा, असा खोटं अपप्रचार त्यांच्या शहराध्यक्ष असतील त्यांच्या सोशल मीडियावरून झाले आहे. त्याच्यामुळं समजतं भोर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटना असतील त्यांच्या भावना बौद्ध समाजात दुखावल्या आहेत. आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर भोर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी थोपटे यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली 70 वर्षानंतर बौद्ध उमेदवार 2018ला रुपालीताई रवींद्र कांबळे यांना संधी देऊन या ठिकाणी बहुमताने त्या निवडून आल्या. परंतु आत्ताच्या निवडणुकांमध्ये ते देखील इच्छुक होत्या, अजून 2 उमेदवार इच्छुक होते, परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी मिळाली नाही. परंतु ते अजिबात नाराज नाही, ते देखील या ठिकाणी उपस्थित आपल्याला आहेत, ते देखील आपली संवाद साधतील. परंतु या ठिकाणी सांगायचे की दीक्षाभूमी ही एक पवित्र वास्तू आहे. या वास्तूमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी काही प्रमुख मंडळी या ठिकाणी आली, आमदार असतील, त्यांचे पदाधिकारी असतील आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या ठिकाणी प्रतिमा आहे त्या व्यासपीठावर या ठिकाणी कोणच वरती चढत नाही. तथागतांची मूर्ती आहे, त्याला अभिवादन करतात, परंतु राजकीय सर्व मंडळी त्या स्टेजवर गेली आणि त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी पक्षाच्या माध्यमातून केली, ते देखील चुकीचं आहे. या ठिकाणी या दीक्षाभूमीच्या वास्तूमध्ये येण्यासाठी कोणाची हरकत नाही, कोणालाही आडवत नाही, सर्व समाजाची वास्तू आहे. परंतु या ठिकाणी त्या वास्तूची कुठे विटंबना होणार नाही हे देखील सर्वांनी या ठिकाणी खबरदारी त्या गोष्टीची घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी अपप्रचार निवडणुकांमध्ये बौद्ध समाजाचा लोक करताय, परंतु मला या ठिकाणी महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की दीक्षाभूमीच्या वास्तूसाठी भोर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटनाचे कार्यकर्ते असतील यांनी जवळजवळ 60 वर्ष लढा दिला. त्यानंतर संग्रामदास थोपटेंच्या माध्यमातून या ठिकाणी वास्तू उभी राहिली. या वास्तूचे निर्माते आहेत आणि त्यांनी वास्तू उभी केली, त्याचे ते ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम चालू आहे. समाजाची त्यांच्याविषयी भावना खूप चांगली आहे. ते प्रत्येक समाजाच्या अडीअडचणीला, प्रत्येक विकास कामांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांच्याबरोबर अपप्रचार समाजाचा, ते जरी भारतीय जनता पक्षामध्ये गेले असतील तरी चुकीचा अपप्रचार ते समाजाच्या माध्यमातून करत आहे. या ठिकाणी मला विशेष सांगायचं या पुढची मोकळीची जागा आहे नगरपालिकेची, त्या जागेची मागणी या ठिकाणी आमच्या सर्व बांधवांची आहे की ती जागा देखील दीक्षाभूमीला मिळावी. परंतु याच मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तिथं फंड टाकला 2,16,00,000 रुपयाचा आणि त्याची श्वेतपत्रिका काढली आणि तिथं अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून सभागृह बांधण्याचा ते गाड घातलेला आहे. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि त्याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये त्याचे उमटणार आहेत. आणि आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी सांगतोय आम्ही ती वास्तू होऊ देणार नाही. त्यासाठी काही करावं लागलं तरी आम्ही लढायची या ठिकाणी आमची सर्व संघटनांची तयारी आहे. सांगताना समाजाच्या भावनेचा वापर करायचा आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा अशी जी गोष्ट चालू आहे ती अत्यंत चुकीची आहे. या ठिकाणी मला मुख्यतः एक विषय सांगायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी, माझी पत्नी संगमनेर गावामध्ये सरपंच आहे, सर्वसाधारण जागेवर त्या ठिकाणी सरपंच झाले, परंतु या पक्षाच्या कार्यकर्ते स्थानिक लेवलला एवढ्या पद्धतीत राहतात की चुकीच्या पद्धतीने सुवर्ण समाजाच्या जागेवर एक दलित महिला सरपंच झाली म्हणून 5 लोकांनी राजीनामे त्या ठिकाणी दिले. ते का पक्षाच्या लोकांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी माझी व्यक्तिशा खोट्या प्रकरणामध्ये माझ्यावर निश्चित पद घालवण्यासाठी त्यांनी सुनावणी लावलेली आहे. मी अनुसूचित जाती जमाती आयोगावर तक्रार केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता नावं मी जाहीर करत नाही, या तालुक्यातल्या राजकारणामध्ये जे मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल 100% होणार आहे या ठिकाणी मी सांगतो.
आणि आमची या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब आठवले आहेत हिंद दीक्षाभूमी स्मारक समितीचे, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष भीमार्मीचे, तसेच नगरसेवक रवींद्र कांबळे, तसेच आरपीआयचे नेते या ठिकाणी मुन्नाभाऊ गायकवाड आहेत, तसेच या ठिकाणी बीजेपीचे नेते, तसेच सर्व आंबेडकर चळवळीचे सर्व आमचे मनोहरदादा मोरे आहेत, सरपंच आहेत, विविध पक्ष संघटनांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची भूमिका एकच आहे, निवडणुकीला तुम्ही फेस करताय, तुम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढा, परंतु आंबेडकर समाजाच्या भावना दुखावतील असा कोणीही प्रयत्न करू नये. कारण येणाऱ्या काळामध्ये आमची ताकद काय आहे तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रत्येकजण विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहे.